आता बातमी आहे संभाजीनगरच्या गंगापूर येथे गणेश विसर्जनाच्या वेळी एका तरुणाचा पाय घसरून नदीत कोसळल्याची घटना घडली आहे। विसर्जनासाठी गेलेला एक तरुण अचानक नदीत पडला। हे उपस्थित जणांच्या लक्षात येताच काही तरुणांनी धाडस दाखवत त्या तरुणाला वाचवण्यासाठी थेट नदीत उड्या घेतल्या, मात्र नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त होता। या घटनेची माहिती येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना कळताच नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बोटच्या सहाय्याने या तरुणाला नदीच्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढत या तरुणाचा जीव वाचवला। सध्याला त्या तरुणाची प्रकृती स्थिर असून येथील नागरिकांनी व पोलिसांनी तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि तरुणाचे वाचलेले प्राण हा प्रसंग पाहता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आणि पोलिसांचे कौतुक होत आहे। दरम्यान विसर्जनावेळी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे। तसेच गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात राहतील, तसेच विसर्जन घाटावर प्रकाश योजना व दोरीची व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। सर पुढे विचारा बरं कोणी आहे म्हणा। वरती आहे कोणी? वरती नाही खाली पडला कोणी? एक तास होता का? एकच होता का? काम आज कुठून आले होते तुम्ही? एक सेकंड शेवटच्या क्षणाला यायला घेतला। जे वाचले आहे आज पोलिसांनी नगर परिषद यांनी चे प्रयत्नामुळे काय म्हणणं आहे तुझं? आज काय कुठून आलं? पाण्यात पडलं मित्र। नाही मला काय वाटलं इथे डिवायडर नाही खाली काहीतरी आहे आपलं, त्यामुळे मी तिथं पाय टाकले, डायरेक्ट खाली आलो डिवायडर मध्ये। नगर परिषद वाचलो बाप्पा त्यांना पुढला मी पुढे लागलो। नगर परिषदने माझे धन्यवाद, त्यांनी मला वाचवलं। आले मातात पर्याला कारण मी बुडलो होतो आता बुडला असताना त्यांनी मला वाचवलं। धन्यवाद साहेबांचे धन्यवाद, त्यांनी मला वाचवलं। आज नगरपालिकेने एकाचा जीव वाचला अशा ते म्हणणं आहे। अलीम चौधरी, महादूत, न्यूज चॅनल, गंगापूर।